विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघड झालाय। बनावट प्रवेशिका प्रकरणात 7 जणांवर गुन्हे दाखल केले। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुमारे 50 बनावट पासचं वाटप करण्यात आलं। सचिवालय, मंत्रालय कर्मचारी तसंच खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती आहे। तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बनावट लेटर हेड वापरून फसवणूक झाल्याची माहिती आहे। प्रत्येक प्रवेशिकेसाठी 2000 ते 2500 रुपये आकारल्याचा आरोप होतोय। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। तर आतापर्यंत 4 जणांना ताब्यातही घेण्यात आल्याची माहिती आहे। विधान भवनात प्रवेश करण्यासाठी बनावट प्रवेशिका वापरण्यात आली। या प्रकरणात 7 जणांवर गुन्हे दाखल केलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दहाळकर यांच्याकडून। मनोज, विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार झालाय, काय अधिक माहिती? बरोबर अंकिता, आपण म्हणतो आत्ताच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडला आणि या अधिवेशनामध्ये आपण म्हणतो विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार घडलेला होता आणि तो आता उघडकीस आलेला आहे। बनावट बोगस प्रवेशिका प्रकरणात 7 जणांवरती गुन्हा या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुमारे 50 बनावट पासेस याचे वाटप झाले होते आणि आपण म्हणतो सचिवालय व मंत्रालयातील कर्मचारी तसेच खासगी व्यक्तींना यामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाचे बनावट लेटर हेड वापरून फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे आणि आपण म्हणतो प्रत्येक प्रवेशिकेसाठी 2000 ते 2500 असा पैसे आकारण्याचा समोर आलेला आहे आणि मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून याचा तपास सुरू असून 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र मनोज, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे प्रकरण नेमकं उघडकीस कशा पद्धतीने आलंय? ज्या प्रकारे आपण बघितलं की मोठी गर्दी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होत होती आणि त्यामध्ये आपण म्हणतो पास हे कोणाला दिले जात नव्हते आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने जे नागरिक होते त्यांनी यामध्ये आपण म्हणतो प्रवेश केलेला होता आणि मोठ्या संख्येने एका दिवशी गडबड देखील झालेली होती। त्यावरून समजून येते की या ठिकाणी कुठेतरी गडबड झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यानुसार या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आता 4 जणांना अटक करण्यात आलेला आहे। निश्चित, धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बनावट प्रवेशिका प्रकरणात 7 जणांवर गुन्हा हा दाखल करण्यात आलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी हे बनावट प्रवेशिका करण्यात आली होती। विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार झाल्याचं सध्या उघड झालेलं आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या घेतला जातोय। या सगळ्या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही समोर आलेली आहे। तर बनावट प्रवेशिका प्रकरणामध्ये 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुमारे 50 बनावट प्रवेशिका बनवण्यात आल्याची माहिती आहे। सचिवालय, मंत्रालयातील कर्मचारी तसेच खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहितीही समोर येते। तर विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार झाल्याचं उघड झालेलं आहे।